Now, hello students. In the last period, we all had learnt about the basic information of Be Smart, and today we are also going to start the further information of Be Smart. Be Smart means to do well in our life. Be smart means to do well in our life with the help of skill and will and other qualities. Other qualities. You know that if we want to success in life, there is a need of a few things. Suppose you want to success in education, the need of planning in education is also very necessary. To use the timetable, hard work, determination, sacrifice and planning, will and skill, and also the constantness. These qualities help us to achieve a goal or to be success in ईच अँड एव्हरी फील्ड. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या तासाला तुम्हाला बी स्मार्ट म्हणजे यशस्वी व्हा किंवा गुणवंत बना किंवा यशस्वी बना याविषयी तुम्हाला जे काय पाठाचे शीर्षकच सांगते की स्मार्ट व्हा म्हणजे हुशार व्हा, कर्तबगार व्हा, यशस्वी व्हा. आणि व्यक्तीला जर समजा आपल्या जीवनामध्ये स्मार्ट व्हायचं असन, यशस्वी व्हायचं असन, हुशार व्हायचं असन, तर हे जे काय 4 ते 5 पॉईंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत की ते आपण 3चं डिस्कशन या आधीच्या तासाला केलेलं आहे. त्यामध्ये जे काय तर पहिला मुद्दा आहे की स्पेसिफिक, हे जे काय तर आपलं एम हे ध्येय असावं, म्हणजे ध्येयाची व्याप्ती ही जास्त नसावी. एकदा ती व्याप्ती, तो जो काही एरिया समजला की नेमकं यश मिळवता येतं म्हणून माणूस भरकटत राहत नाही. समजा एखादी इमारत बांधायची असेल तर ती किती बांधकाम करायचं व किती दिवसात ते पूर्ण होईल याची स्पष्ट ही जी काय तर कल्पना असावी. हे आपल्याला या जे काय तर स्पेसिफिक पॉईंट्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस द गोल, फॉर एक्झाम्पल इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस, what exactly is the capacity required and how long can it stretch. जो काही दुसरा मुद्दा तुमच्याशी डिस्कशन केला आहे तो म्हणजे मिझरेबल, की आपलं जे काही ध्येय आहे ते मिझरेबल असावं. म्हणजे माझे जे काही काम आहे हे किती आहे हे आपणाला माहीत असावं. तिथं तुम्हाला एक फुटबॉल प्लेयरचं जे काही उदाहरण दिलेलं आहे की जसं फुटबॉल खेळताना जो काही गोलकीपर आहे त्याला त्याचं काम किती हे माहीत असते. काम किती हे माहीत असेल तर त्याचे जे काही एम आहे, त्याचे जे काही ध्येय आहे, त्या ध्येयाकडं किती वाटचाल झाली हे तुम्हाला त्याचं मिजरेबल करता येईल, मोजता येईल. त्यात सुधारणा कशी करायची, नंतर तुमची स्पीड, वेग वगैरे कसा वाढवावा वगैरे जे काय तर ठरवता येईल. आणि जे काही थर्ड जे काही तुमचं पॉईंट आहे तो म्हणजे अचिवेबल, म्हणजे ध्येय हे अचिवेबल असावे, म्हणजेच असाध्य असू नये. ठरल्या वेळेमध्ये पूर्ण होण्यासारखे आपलं ध्येय असावं. आणि त्यामध्ये जर समजा आपल्याला कदाचित अपयश आलं तरी त्यातून सावरणं व पुढं जाणं हे शक्य व्हावं. अगदी सुरुवातीला इथं उदाहरण दिलेलं आहे की कुणी प्रेसिडेंट और प्राईम मिनिस्टर बनणार नाही, परंतु जर समजा आपण प्रयत्न केला तर आपण ही उंची गाठू शकणार नाही आणि असंही आपल्याला म्हणता येणार नाही. हे जे काय 3 पॉईंट्स तुम्ही याआधी त्याचा अभ्यास केलेला आहे की ज्यामध्ये स्पेसिफिक, मिजरेबल
and achievable. And our today's discussion is also based on the 2 points. The fourth is also the realistic, and the last is also time bound. Now do follow and listen once again. Now setting a goals that can be completed in a designated period of time. Often these goals may act like stepping stones to help meet a broader goals that further define a career. As a students, we can't become a president or a prime minister, but can hope to reach those heights in future. पहा, ठराविक कालावधीमध्ये जे काय आपलं ध्येय आहे हे पूर्ण करता येईल असे ध्येय आपल्याला ठरवावे लागणार, आणि त्यामध्ये जे काही स्टिपिंग स्टोन्स आहेत, जे काही अडथळे आहेत हे जरूर येणार, परंतु भविष्यातील जे काही कारकीर्द आहे ती ठरू शकते जर हार्डवर्क जर केलं तर. आणि लास्टला त्यांनी सांगितलेलं आहे की कदाचित आपण जे काही प्रेसिडेंट और प्राईम मिनिस्टर बनू शकणार नाही, परंतु जर समजा आपण उद्दिष्ट ठेवलं तर आपण जे काय चांगल्या यशापर्यंत, चांगल्या उंचीपर्यंत आपण जाऊ शकतो, किंवा एखादं जे काही सामाजिक कार्य आहे, सामाजिक कार्यकर्ता हे आपण जरूर बनवू शकतो. आणि यानंतरचं जे काही थर्ड पॉईंट आहे, म्हणजे हे जे काही सेकंड आहे याचं डिस्कशन आपलं झालेलं आहे. नाव द रियालिस्टिक म्हणजे वास्तववादी, मीन्स वस्तुस्थितीशी निगडित असणे, की ज्याला आपण रियल म्हणतो, रियल फॅक्ट असं सुद्धा म्हणू शकतो. नाव इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट अ गोल्स that are within one's current skill, a set or a area of expertise. Building expertise takes a time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. पहा, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि अनरिअलिस्टिक हे याला म्हणणार तुम्ही वास्तववादी नसणे, unrealistic. Being a realistic will make it easy to be successful at attaining a goal. Now in the fourth point, the writer tells to us it is important to create a goals. म्हणजे स्वतःला अवगत असलेले जे काही आपल्या कौशल्यानुसार, आपल्या जे काही क्षमतेनुसार ध्येय हे निश्चित करणं कधीही महत्त्वाचं आहे. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट अ गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल. आपले जे काय करंट स्किल आहे ह्या करंट स्किलवर ध्येय हे आपण जे काय तर डिसाईड करायला पाहिजे, ठरवायला पाहिजे. सेट ऑर अ एरिया ऑफ एक्सपर्टाईज, आणि आपलं त्यासाठी काय योगदान आहे, काय प्रयत्न आहेत यावर हे अवलंबून आहे. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक अ टाईम. टेक अ टाईम. जे काही बांधकाम जो काही व्यावसायिक आहे तो आपल्या कौशल्यानुसार व आपल्या जे काही कौशल्यानुसार, आपल्या क्षमतेनुसार बिल्डिंग एक्सपर्टाईज हे जे काय तर एखादी करत असताना आपल्याला वेळ लागतो. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. आणि वास्तववादी नसलेलं जे काही समजा ते कार्य हे रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी हे होऊ शकत नाही. विल मेक इट इझी टू बी अ सक्सेसफुल ॲट अटेंडिंग अ गोल. इफ अ डिफेन्सिव्ह मीन्स अनश्युअर, की ज्याला आपण प्रोटेक्ट की बचावात्मक असं म्हणू शकतो. अँड नॉट ॲग्रेसिव्ह आक्रमक. द गोल परहॅप्स lacks a realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. Adhere means limit or factors, की ज्याला आपण बंधन असं सुद्धा म्हणू शकतो. या फोर्थ पॉईंटमध्ये रिअलिस्टिक वास्तववादी यामध्ये काय सांगितलेलं आहे
की स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार जे काही क्षमतेप्रमाणे योग्य निश्चित करणे जे काय आहे तर आवश्यक आहे आणि कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळविण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची जी काही अपेक्षा आहे ही अवास्तव आहे. म्हणून वास्तववादी दृष्टिकोन असणं व ध्येय साध्य करणं त्यामुळे सहज शक्य होते आणि बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले जे काही ध्येय आहे हे बहुधा वास्तववादी नसते, म्हणजे अनरिअलिस्टिक असते आणि आपल्या डोक्यात जे काही ध्येयाचं चित्र आहे हे स्पष्ट असायला हवं आणि ते पूर्ण करण्याची जी काही क्षमता आहे ही क्षमतासुद्धा आपल्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजेच जे काही लास्टला तुम्हाला सांगितलं आहे, वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आपल्या मनामध्ये जे ध्येय ठरविलेलं आहे त्याचं क्लिअर पिक्चर असायला पाहिजे. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी, आपली जी काही क्षमता ही क्षमतासुद्धा असणं आवश्यक आहे टू ॲडहिअर टू दॅट पिक्चर, आणि त्यानुसार आपण जे काय तर काही बंधन पाळायला पाहिजेत आणि डोक्यामध्ये जे काही ध्येयाचे चित्र हे स्पष्ट असावं व ते पूर्ण करण्याची जी काही तर क्षमता असावी. नाव टाईम बाउंड की याला टाईम टेबल तर म्हणू शकत नाहीत, पण टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादित, की कालमर्यादित जे काही प्रत्येक ध्येयासाठी जे काय तर वेळेचं मापदंड असायला पाहिजे, म्हणजे निश्चित करायला पाहिजे. नाव इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी to reduce a weight we know how to go about it. Now establish a time parameters around each goal, की जे काही ध्येयासाठी की वेळेचे जे काय तर मापदंड असायला पाहिजे. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज अ फोकस अँड अकाउंटेबिलिटी आणि ते ध्येय हे आपण साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्यामध्ये आपण वाढ केली पाहिजे आणि त्यामध्ये जरूर प्रयत्न अधिक लक्ष केंद्रित करण्याची जी काही जबाबदारी त्याची जाणीव ठेवल्यास आपल्याला निश्चित मदत होणार. नाव टू रिड्यूस अ वेट, इथं पहा आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे. टू रिड्यूस अ वेट, की जसं जे काय आपण आपलं वजन आहे हे वजन कमी करण्यासाठी टू रिड्यूस अ वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, म्हणजे वजन कमी करायचे असल्यास काय करायला हवं हे आपल्याला माहीत असते. बट विदाऊट कॉन्सिस्टंट म्हणतो आपण त्याला, कॉन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. परत काय सांगितलेलं आहे की जर समजा आपल्याला वजन कमी करायचे असेल तर काय करायला पाहिजे, तर वेळेच्या चौकटीत राहून जे काय कॉन्सिस्टंट म्हणतो आपण त्याला, की सतत जे काय तर प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यानुसार कालमर्यादेमध्ये आपली जी काय तर ॲक्शन असायला पाहिजे. इट नेवर बिकम्स अ रियालिटी, रियालिटी, आणि तर जे काय तर अपेक्षित जे काय परिणाम आहे हा मिळवणं शक्य होईल. अदरवाईज इट विल बी नेवर हॅपन, नसता ते होऊ शकणार नाही. इट मे बी एक्झरसाइज डाईट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स, की तुम्हाला जे काय तर एक्झरसाइज करावं लागणार, तुमचा जो काय डाईट आहे आहार आहे हा तुम्हाला जो काय तर बदलावा लागणार आणि स्ट्रेस फ्री जे काही थॉट्स आहेत की व्यायाम असो किंवा आहार असो किंवा स्ट्रेस फ्री थॉट्स, तणावरहित जे काय आपण विरहित म्हणतो त्याला विचार हा मनामध्ये असला पाहिजे. तर वी आर ऑल्सो ॲबल टू सक्सेस आवर वेट लॉस. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट और इनडिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. आणि हे जर समजा करू शकलो नाहीत तर हे होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला जर समजा आहार
आपल्याला जर समजा हे विदाऊट आपल्या टाईम बाउंडमध्ये जर हे कृत्य जर समजा आपण केलं नाही वेट लॉसचं तर होऊ शकत नाही. नाव व्हिजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. इथं जे काय फिजन्सला आपण ध्येय किंवा दृष्टी असं म्हणू शकतो, ध्येयदृष्टी म्हणू शकतो. फिजन्स, विश और विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. म्हणजे सर्वच जे काही ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्न ही कशी आहेत तर मौल्यवान आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. आणि जे काही ध्येय, इच्छा, उद्देश आणि जे काही स्वप्न आहेत हे मौल्यवान आहेत आणि त्यांच्यामुळे जे काय तर आपली कल्पनाशक्ती ही जागृत होते आणि नेमके कुठं पोहोचायचं आपल्याला हे आपल्याला समजते. मीन्स विजन, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स also spark of imagination and encourage us की आपल्याला ती प्रेरणा देते. टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच, आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे, नेमकं कोणतं आपलं जे काय गोल आहे हे ते ठरवत असते. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ. आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याची आवश्यकता आहे की त्या ध्येयासाठी आपण स्वतःला वाहून घेण्याची आवश्यकता आहे. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटजीज. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्प. If we don't put anything in, we can't get anything out. आपल्याला नेमकं कुठं पोहोचायचं हे ठरविण्यासाठी जे काही तर प्रयत्न हे करायला पाहिजेत आणि एक व्यावहारिक पातळीवर कृतीमध्ये ते उतरता आले पाहिजेत. त्यानुसार ध्येय धोरण हे आपल्याला आखता आले पाहिजेत आणि आपण जे काय वापरलेल्या ऊर्जेची जी काही गुणवत्ता आहे ही आपण प्रमाण निष्पत्तेवर जे काय परिणाम त्यामुळं होऊ शकतो. त्यामुळे आयुष्य हे एखाद्या रणशिंगाप्रमाणे असते. आपण त्याला काहीही दिले तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. म्हणजे जर समजा आपण इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, जर आपण त्यामध्ये जर काही टाकलं नाही तर वी कांट गेट एनिथिंग आउट, तर आपल्याला बाहेर हे काही मिळू शकत नाही. त्यामुळं प्रयत्नवादी असलं पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे आणि ते प्रयत्न कालमर्यादेमध्ये करायला पाहिजे असं या टाईम बाउंडमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. नाव सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे हे काय, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क की अंधारातून जे काही केलेली वाटचाल आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग अप्रिशियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. म्हणजे यश म्हणजे अंधारातून केलेली एक योग्य वाटचाल आहे आणि योग्य पाऊलवाट शोधणं अत्यंत आवश्यक आहे आणि आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणं आणि वाटचाल पुढं चालू ठेवणं या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो यावर अवलंबून आहेत. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल दी प्रॉब्लेम. आपल्या जे काही समस्या सोडविण्यासाठी आपण कशा पद्धतीनं पुढं जाऊ शकतो यावर ते अवलंबून आहे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. When we take the next step, it should support and hold us without a crack. म्हणून आपण त्या कशा हाताळतो त्यावर अवलंबून असतं आणि जिथं आपण आहोत तिथून पुढे जाण्याची जे काही प्रत्येकाला तर इच्छा असते आणि तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील जे काय प्रत्येक स्टेप आहे ही योग्य दिशेला आपण टाकली पाहिजे, आपल्याला टाकता आली पाहिजे आणि आपण उचललेलं जे काही प्रत्येक पाऊल आहे, पुढचं पाऊल आहे हे आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारं असायला पाहिजे. म्हणजे वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, जेव्हा आपण पाऊल उचलतो नेक्स्ट स्टेप हा आपला पुढचा
मार्गक्रमण असतं इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाऊट क्रॅक, म्हणजे पुढील पाऊल योग्य दिशेला टाकता येणं आणि आपले पाऊल आपल्याला आधार देणारं असावं, सपोर्टिंग करणारं असावं. त्यासाठी हे जे काय पंचसूत्री की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक, मिजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंडच्या स्वरूपातून तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा रायटरने प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या इच्छेनुसार आपणसुद्धा बी स्मार्ट बनावं. हे जे काही पंचसूत्री सांगितलेली त्याचा वारंवार अभ्यास करावा, लक्षात ठेवावं आणि जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी हे जे काही नीड ऑफ प्लॅनिंग, टू यूज टाइम टेबल, हार्डवर्क, डिटर्मिनेशन, सॅक्रिफाईस, विल, स्किल अँड कॉन्स्टंटनेस हे जे काही आहेत सूत्र हे सुद्धा लक्षात ठेवावे आणि आपलं जे काय करिअर फॅक्टर आहे, आपलं जे काय करिअर आहे हे घडविण्याचा प्रयत्न करावा. यानंतर तुम्हाला नंतर दुसरा जो काही टॉपिक आहे तो सांगितला जाईल. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगायचं आहे की जे काही होमवर्क आम्ही देतो तो बरेचसे विद्यार्थी हे सेंड करत नाहीत. त्यामुळं असं होता इथून पुढं कामा नाही की तुम्ही तुमचा जो काही होमवर्क आहे तो प्रत्येक विषयाचा इकडं पाठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, थँक्यू.